हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, काल एक दिवसाची आपल्याला मुदतवाढ भेटलेली आहे, त्यामुळे खूप मुलांचा फायदा होणारच आहे भविष्यामध्ये. ते फायदा कशा पद्धतीनं झालेला आहे आणि काल एक मुदतवाढीमुळे कोणकोणत्या माध्यमाच्या, उर्दू असेल मराठी असेल, या कोणत्या माध्यमाच्या जागा ह्या पवित्र पोर्टलवर आलेल्या आहेत, म्हणजे जिल्हा परिषद शेवटच्या दिवशी अपलोड झालेले आहे, ते पण तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असलेल्या एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच तुम्हाला ऑथेंटिक आणि सत्य माहिती मी देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे मित्रांनो, पवित्र पोर्टल हे साधारणतः 1 मे पासून सुरुवात झाल्याच्या नंतर रजिस्ट्रेशन खूप दिवस झाले, साधारण 2 म्हणजे पावणे 3 महिन्याच्या जवळपास कालावधी झालेला आहे. तर हे जे जिल्हा परिषद असेल, त्याच्यानंतर महानगरपालिका असेल आणि जिल्हा परिषद असेल, हे सर्व कोणत्याही अधिकाऱ्यांनी ही पवित्र पोर्टलची जाहिरात या वेळेवर मुदतीत वेळेत न दिल्यामुळं प्रत्येक वेळेस मुदतवाढ भेटलेली आहे. परंतु तरीही शेवटची तारीख 20 जुलै असताना सुद्धा काही अधिकारी, काही आस्थापना ह्या पवित्र पोर्टलवर जाहिराती दिलेल्या नाहीत. याचा प्रत्येक काल एका दिवसात आलेला आहे. मित्रांनो, विचार सांगायचं तात्पर्य आहे की सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, अमरावती उपसंचालक ऑफिसला आमचे सहकारी गेले होते. जवळपास तिथं दिवसभर त्यांनी दुपारी 2 वाजता गेल्याच्यानंतर दिवसभर संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत तिथं उपसंचालक ऑफिसमध्ये होते. तरी पोर्टलवर जाहिराती अपलोड करणं चालूच होतं मित्रांनो. कारण का नगर परिषदेच्या जाहिराती आहेत, उमरखेड नगर परिषद असेल, अचलपूर नगर परिषद असेल, मूर्तिजापूर असेल, असे काही नगर परिषदेच्या पदाधिकारी तिथं आलेल्या होत्या. त्याच्यामध्ये उर्दू माध्यम असेल, मराठी असेल, सर्व माध्यमाच्या. शेगाव नगर परिषदेच्या काल 13 जागा उर्दू माध्यमाच्या अपलोड झालेल्या आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर त्याचे डिस्क्रिप्शन, टेलिग्राम लिंक आहे, त्याच्यावर मी पोस्ट आणि फोटो दोन्ही पण टाकणार आहे. अशी खूप माहिती आहेत मित्रांनो. काल थोडासा उशीर झाला, माहिती खूप भेटलेली आहे. त्याच्यामध्ये मी सांगतो मित्रांनो, म्हणजे असे छोटे छोटे नगर परिषद जिथे 10, 12, 4, 5, 6 जागा आहेत, पण त्यांनी उपसंचालक ऑफिसमध्ये तिथं खूप म्हणजे गोंधळ झालेला आहे. खूप संख्या वाढलेली होती आणि विविध आस्थापना जे संस्था जे होत्या, त्यांच्या काही मिसमॅचचे इश्यू होत्या, संस्मरणाचं काही माहिती म्हणजे रोस्टर कंप्लीट झाल्याच्यानंतर जे इश्यू होत्या, त्या सर्व उपसंचालक ऑफिसमध्ये सोडत असताना ते करून अपलोड करणं खूप जिकिरीचं होतं. आणि डेट वाढली असती तर खूप फायदा झाला असता, त्या पण पोर्टल जाहिराती आल्या असत्या. हे एक महत्त्वाचा विषय आहे. आणि आता कसं आहे माहिती आहे का, प्रत्येकाची एक बाजू वेगवेगळी असते. आणि जे मुलं विरोध करत आहेत की टॅब वाढवू नये, त्यांनी रजिस्ट्रेशनच्या वेळेस सुद्धा विरोध केलेला होता की 8 दिवसानंतर रजिस्ट्रेशनची डेट सुद्धा वाढवू नये. कारण का त्यावेळेस महिलांच्या मिसमॅचचे इश्यू होते, नावामध्ये मिसमॅच गडबड होते, स्पेलिंगमध्ये मिस्टेक होते, असे खूप मुळं. आणि ते रजिस्ट्रेशनमध्ये प्रॉब्लेम होत होता. तेव्हा सुद्धा हे लोकांनी विरोध केला, कारण यांना कुणाचीच पडलेली नाही आहे, हा एक नियम ह्याच्यावर लक्षात येतो. आणि ज्यांना खरंच गरज आहे ते कधीच विरोध करत नाहीत, आणि जे खरंच शिक्षक आहेत ते कधीच विरोध करत नाहीत. ठीक आहे. हे बँकिंग करायच्या अगोदर कसं तर घरी बसून डीएड केले. आता बँकिंगच्या बेसिसवर IPS तर परीक्षा माहिती आहे, त्याच्यावर मार्क्स पडले. आता यांना वाटते की कधी कधी मी शाळेवर जाऊ. म्हणजे एंगेजमेंट झाल्या दुसऱ्या दिवशी लग्न आणि परवा दिवशी मुलगा, अशी यांची ही अवस्था आहे मित्रांनो. त्यामुळे यांच्यावर न बोललेलं बरं, कारण का आम्हाला सवयच अशी बोलण्याची. त्यामुळे मला त्याला काही मी भी घालत नाही. पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो, की खूप मुलांचा त्याचा फायदा झाला असता. आणि तुमच्या जिल्ह्यात जर जागा आली तर तुमचाच फायदा होणार आहे ना. कोणी रत्नागिरीला, रायगडला किंवा अमरावती, अचलपूर, शेगाव किंवा उमरखेड तिथून तर कोणी ड्युटी करणार नाही. पण तुम्ही त्या भागातले असाल, चांगले मार्क घेणार, तुम्हाला तिथंच फायदा होईल ना. त्याचा विरोध काय होता? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बस सोडून द्या, विषयांतर झाला. परंतु हा महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो, की काल एका दिवसामध्ये ह्या नगर परिषदेच्या जागा ह्या फायनल स्टेजमध्ये होत्या. आता अपलोड होणं त्या लेवलवर रात्री 12, म्हणजे साधारणतः 12 पर्यंत चालू असताना 11 पर्यंत, 10 पर्यंत तिथं अधिकारी पोहोचून होते मित्रांनो. आता एवढे की आपण अपेक्षा ठेवूया की जाहिराती अपलोड होतील. त्याच्यानंतर मित्रांनो, शेगावमधलं ते झालं आहे, अचलपूर आहे. हा, अजून एक सांगायचं, आता जिल्हा परिषद वर्धाच्या संदर्भामध्ये काल वर्धा जिल्हा परिषदची काल अपलोड झाली मित्रांनो. विचार करा तुम्ही, काहीतरी इश्यू झाला होता त्यांनी, म्हणजे काल त्यांनी फायनल अपलोड केलंय असं त्यांनी सांगितलं. म्हणजे हे सांगायचं तात्पर्य हे आहे की काल जर डेट वाढली नसती तर वर्धा गेला असतं. आणि दुसरा सर्व एक आहे, सर्वात मोठा, आमचे सहकारी जे म्हणजे शिक्षक आहेत, कंत्राटीवर जॉब करतात, काही 2-3, आणि विजुप्टा जी संघटना आहे त्यांचे पदाधिकारी ही काल गडचिरोली झडपले गेले होते भर पावसामध्ये. गडचिरोलीमध्ये पाऊस चालू होता. म्हणजे सांगायचं तात्पर्य काल 1000+ जागा ह्या गडचिरोली कालच्या डेटमध्ये अपलोड झालेल्या आहेत. कालच्या डेटमध्ये, म्हणजे समजून जावा, जर काल डेट वाढली नसते गडचिरोलीच्या 1000+ जागा आल्याच नसत्या. आता कसं असते माहिती आहे का, घरी बसून तुम्हाला वाटते की बाबा ही माहिती आहे, पण थंबनेलला फोटो बघून घ्या तुम्ही, रेनकोट टाकून त्यांनी जिल्हा परिषदला गेलेले आहेत. म्हणजे ह्याच्यावरून अंदाज लावू शकता तुम्ही की आम्ही जोपर्यंत व्हेरीफाय होत नाही तोपर्यंत काहीच बोलत नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की जागा अपलोड होणं महत्त्वाचं आहे. विषय काही असो, तो विषयांतर झाला, पण जागा अपलोड होणं महत्त्वाचं आहे. जर जागा झाल्या, आता मला एक सांगा, गडचिरोलीमध्ये 1000+ जागा जर येत असतील, त्याचा फायदा कोणाचा आहे? स्थानिक मुलांचाच आहे ना.
विदर्भातले जवळजवळ जे म्हणजे यवतमाळ आहे, त्याच्यानंतर चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, गोंदिया भंडाराची मुलं त्या आपापल्या नागपूर आहे त्या भागातले मुलं त्या भागात फॉर्म भरतील ना. मी सांगायचं तात्पर्य हे आहे की त्याचा फायदा होईलच, नुकसान काहीच होणार नाहीये. एवढे 1 वर्ष तुम्ही रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर फॉर्म परीक्षा झाल्याच्या नंतर कोणी आवाज उठवला नाही. पहिल्या दिवशीच्या रिझल्ट पासून ते आतापर्यंत नागपूर मुंबई आंदोलन करू करू आम्ही बेजार आहे. तरी तुम्ही म्हणताय की हे निगेटिव्ह बोलताय. लाज वाटली पाहिजे तुम्हाला सर्वांना. या गोष्टी न बोललेलं बरं. पण विषय सोडून द्या की 1000 प्लस जागा कालच्या डेटमध्ये गडचिरोलीच्या अपलोड झालेल्या आहेत. हे जर का डेट वाढली नसती 1 दिवसाची तर काही खरं नव्हतं. आणि म्हणता डेट वाढलेली नाही पाहिजे. टॉपर मला माहिती आहे तुम्ही सर्व टॉपर आहात. पण विषय ते नाहीये. विषय हे आहे की सर्व मुलं तिथे लागले पाहिजे. तुम्हाला 1 जागा लागते, बाकीचे 999 जागाचं काय करता? त्यामुळं असं विरोध करू नका. विषयांतर चाला. पण मी हे सांगतोय की सर्वसमावेशक भूमिका ठेवा. शिक्षक हा सर्वसमावेशक असला पाहिजे आणि सर्व गुण संपन्न असला पाहिजे. जसं आपण ऑलराऊंड डेव्हलपमेंट विद्यार्थ्याचा विकास करतो, शिक्षकाचा पण विकास स्वतःच झाला तरच आपण विद्यार्थ्याचा विकास करू शकतो. त्यामुळं ह्या गोष्टी विचार करून घ्या मित्रांनो. कालची डेट वाढली का महत्वाची. अजून एक सांगतो, जर आज अजून 1-2 दिवस डेट वाढली तर हे जे आस्थापना रात्री जे राहिलेले आहेत ते आपण होतील. ही अपेक्षा आहे. ही अपेक्षा आहे मित्रांनो. एक जागा सुद्धा महत्वाची आहे. दुसऱ्या टप्प्याचा काही भरोसा नसते. सप्टेंबरमध्ये संच मान्यता नवीन येणार आहे 25-26ची. आता ही समजून घ्या 26-27ची संच मान्यता येईल तेव्हा काय करणार तुम्ही? 30 सप्टेंबरच्या नंतर. यावेळेस फक्त संच मान्यता लेट झाली, जानेवारीच्या नंतर आली म्हणून आपण वाचलो. आणि ही संच मान्यता मागच्या आता ही 30 सप्टेंबरच्या नंतर संच मान्यतेमध्ये निकष बदल होतील. सेकंड फेजमध्ये जर परत संच मान्यता बदलायची म्हणलं तर परत संच मान्यता परत रोस्टर अपडेट करून घ्या. म्हणजे सेकंड फेज का तुम्हाला इझी वाटलं का? ह्या गोष्टी बोलायच्या वेगळ्या असतात, प्रॅक्टिकली वेगळ्या असतात. त्यामुळे ह्याच्यावर अंमलबजावणी करणं खूप गरजेचं आहे. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. जर नशिबानं आज परत त्यांनी डेट दिली वाढून तर खूप चांगलं होईल. काय राहिलेल्या आस्थापना आहेत, संस्था आहेत, त्या पण अपलोड होतील. काही मुलांना मार्क कमी आहेत, त्यांना पण संस्थेवर लागायचं आहे. ते पण त्यांचे पण स्वप्न आहे लोकलमध्ये. तुम्हाला अजून सांगतो, थोडंफार आता संस्था चालकांची पण गरज आहे, कारण पवित्र पोर्टलशिवाय पर्याय त्यांना राहिलेला नाही. हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि कणकडू मुद्दा एकच मित्रांनो, काल नगर परिषद, काल नगर परिषद आणि 2 जिल्हा परिषद किंवा इतर काही नगर परिषद अपलोड झालेले आहेत. काल अमरावती फक्त एक उपसंचालक ऑफिसची माहिती सांगतो तुम्हाला. एकूण 6 ऑफिस आहेत. त्याच्यामध्ये रत्नागिरी म्हणजे कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र हे यांचं तर अजून काही माहिती नाही. तरी मी तुम्हाला सांगतो फक्त उदाहरण देऊन. एका जिल्हा परिषद गडचिरोलीला स्वतः गेल्यानंतर लक्षात आल्या गोष्टी. पहा अपलोड काय असते, अधिकारी लोक गेल्यानंतर सांगतात त्यांना अपलोड झाली, ते म्हणतात की अपलोड नाही झाली. ह्याच्यामध्ये काय असतं माहिती आहे, काहीतरी इश्यू होत असतो, परत ते मागे होतं. तर काल ह्या गोष्टी आपल्याला अनुभव येतच आहेत. त्यामुळे मला कोणाला दोष द्यायचा नाही. फक्त एवढं सांगतो की विद्यार्थी हेच महत्त्वाचं आहे आणि तुम्ही सर्वांनी आपला स्वतःचा विचार न करता सर्वांचा विचार करावा आणि जाहिराती जास्तीत जास्त अपलोड होत असतील तर त्याला सहकार्य करावं. एवढंच आपल्या सामान्य विद्यार्थ्यांनी एवढी काळजी घ्यावी, एवढंच मला सांगायचं. म्हणजे मला कोणाला दुखवायचं नाही किंवा कोणाला बोलायचं नाही. पण मला फक्त एकच प्रॉब्लेम आहे की जर जागा अपलोड नाही झाली तर कॉमन मुलांचा लॉस आहे. बाकी कोणाचं काही जात नाही. तुमचं स्वतःचं तुमच्या जिल्ह्यातले जे स्थानिक आहात त्यांचं जाणार आहे. आता मला सांगा, नांदेडची जाहिरात नाही तर नांदेडची 150 वाला मुलगा सुद्धा त्याला जिल्हा सोडून जावं लागणार आहे. सुरुवातीला वाटते की मी कुठे जायला तयार आहे, पण 2-3-4 वर्षानंतर स्वतःला वाटते की माझं घर मला महत्वाचं आहे. अहो, जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या लोकांना माझा स्वतःचा तालुका पाहिजे. तुम्ही तर दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची भाषा बोलताय. बघा, परिस्थितीनं त्यांना जागा नसेल तर जाणं भाग आहे, पण जागा आणू शकतो हे जर आपण प्रयत्न केला तर. त्याचाच अनुभव यवतमाळमध्ये रोस्टर कंप्लीट नसताना सुद्धा मॉबमध्ये जाऊन मुलांनी एकत्र येऊन लढून जागा आणून रोस्टर अपलोड करून म्हणजे जागा रोस्टर क्लिअर करून अपलोड करून घ्या, भाग पडले का नाही पडले. म्हणजे युनिटी काहीही करू शकते हे तुम्हाला सांगायचं होतं. विरोध कोणाचा नाही, दोष कोणाचा नाही, पण जे तुम्हाला अजून सांगतो, जे जागा प्रतिसाठी प्रयत्न करते त्यांना साथ द्या, हेच म्हणतोय मी. हे महत्वाचा विषय आहे. त्यामुळं हे कालच्या डेटचं अपडेट आहे आणि इतर काही नगर परिषदचे आहेत ते अपडेट येतीलच. पण कसं, काल सर्व अधिकारी ही कामात व्यस्त असल्यामुळे मला कोणाशी काही संपर्क करता आला नाही. परंतु जर ज्या दिवशी टॅब क्लोज होईल, शेवटच्या डेटमध्ये किती झाले तुम्हाला सर्व PDF सकट मी सर्व सांगणार की कालच्या एका दिवसात किती झाल्या अपलोड झाल्या. ठीक आहे, हे महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळं धन्यवाद मित्रांनो. जास्तीत जास्त मी थोडंसं माझे मत आहे ते थोडंसं समजून घ्या की मला नेमकं काय म्हणायचं आहे ते. त्यामुळं एवढं सांगायचं होतं. जास्तीत जास्त मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.